नमस्कार विद्यार्थ्यांनो. अभ्यास चालू आहे ना? चालू असलाच पाहिजे. तर आपले ह्या एज्युकेशन अपडेट ह्या यूट्यूबमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका स्वरूप पाहिले, त्याचबरोबर सोपी आणि पटकन लक्षात येणारी प्रकरणे कोणती ह्या विषयीची माहिती घेतली. आजपासून आपण बोर्ड परीक्षेला विचारले जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यांची उत्तरे आणि लक्षात ठेवण्यासाठीच्या काही टिप्स ह्या पाहणार आहोत. तरी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा. पहिला प्रश्न हा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहायचा असतो. तर त्यामध्ये पहिला प्रश्न, इसवी सन 1543मध्ये टिंबटिंब यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले आणि त्याचं योग्य उत्तर आहे निकोलस कोपर्निकस. आता हे लक्षात ठेवण्याचं ट्रिक म्हणजेच चार पर्यायांमध्ये जो पर्याय जास्त अक्षरांचा असेल ते उत्तर तुम्ही लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे, इसवी सन 1440मध्ये टिंबटिंब यांनी जर्मनीत पहिला छापखाना सुरू केला आणि त्याचं योग्य उत्तर आहे गुटेनबर्ग. जोहान्स गुटेनबर्ग याने हा छापखाना सुरू केला. तिसरा प्रश्न आहे, इसवी सन 1609मध्ये टिंबटिंब याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली आणि त्याचं योग्य उत्तर आहे गॅलिलिओ. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, वास्को द गामा यांचे स्वागत करणारा कालिकतचा राजा टिंबटिंब याचेकडून वास्को द गामा याने पोर्तुगालसाठी व्यापाराची परवानगी मिळवली आणि ह्याचं योग्य उत्तर आहे राजा झामोरिन. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. तर याचं उत्तर आहे पोर्तुगाल. हा जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पुढच्या चौथ्या प्रश्नात देखील वस्तू, ठिकाणे, घटना, प्रसंग आणि व्यक्ती ह्या विषयीची नावे विचारताना हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं हा प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवावा. सहावा, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी टिंबटिंब हा होता आणि त्याचं योग्य उत्तर आहे बार्थोलोमू डायस. तर अशा पद्धतीनं हे 6 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. प्रश्न पहिला ब मध्ये अ आणि ब गट दिलेले असतात आणि त्यामधून तुम्हाला चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहायची असते. त्यामध्ये पहा, अ गटामध्ये आणि ब गटामध्ये जॉन के धावता दोटा, जेम्स हरग्रीव्ज स्पिनिंग जेनी, सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूलयंत्र, जेम्स वॅट कॉटन जीन. तर ह्यामध्ये चुकीची जोडी आहे जेम्स वॅट कॉटन जीन आणि योग्य आहे जेम्स वॅट स्टीम इंजिन. म्हणजेच वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅटनं लावला आणि म्हणून ही योग्य जोडी आपण म्हणू शकतो. त्यानंतर फर्डिनांड मॅगलन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघालेला पहिला दर्यावर्दी, सॅम्युएल डी शॅम्प्लेन अमेरिकेचा शोध लावणारा, कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनानी, लुई अँटोनी द बोगनविले पॅसिफिक महासागर पार करून त्याची तिथपर्यंत पोहोचलेला दर्यावर्दी. तर सॅम्युएल डी शॅम्प्लेन अमेरिकेचा शोध लावणारा ही चुकीची जोडी आहे, कारण अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. मग सॅम्युएल डी शॅम्प्लेन हे जी योग्य जोडी काय, तर उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती त्यानं स्थापन केल्या म्हणून सॅम्युएल डी शॅम्प्लेन ह्याची जोडी उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती स्थापन केल्या हे होऊ शकते. त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध, वास्को द गामा चीनचा शोध, मंगो पार्क आफ्रिकेचा शोध, एबल जान्सवा टास्मन न्यूझीलंडचा शोध. तर ह्यामध्ये वास्को द गामाने चीनचा शोध लावलेला नसून भारताचा शोध लावलेला आहे. म्हणजेच भारताचा शोध लावला म्हणजे भारत इथंच होता, परंतु युरोपियन देशांना भारताची ओळख वास्को द गामा ह्यानं करून दिली म्हणून वास्को द गामा हा भारताचा शोध आपण म्हणू शकतो. तर योग्य उत्तर आहे वास्को द गामा भारताचा शोध. त्यानंतर पुढील प्रश्न दुसरा ह्यामध्ये ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहायची असतात. ज्यामध्ये पहा, पहिला प्रश्न,
ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ म्हणजेच निकोलस कोपर्निकस. पहा, मागच्या प्रश्नामध्ये देखील असा आपल्याला प्रश्न आलेला आहे गाळलेल्या जागांमध्ये, तोच आपण इथं देखील पाहू शकतो. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता, इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी एलिझाबेथ पहिली. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल. प्रश्न दुसरा ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. ह्यामध्ये पहिला प्रश्न, ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्धे केली. कारण इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम आणि बेथलहॅम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती. तर ही जी 2 शहरे होती ती ख्रिश्चन धर्माला आणि इस्लाम धर्मीयांना देखील पवित्र होती आणि दोघांनाही ही शहरे आपल्या ताब्यात असावी असं वाटत होतं. त्यामुळं ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मयुद्ध केले आणि ही अशी 9 धर्मयुद्ध त्यांनी केली. कशासाठी? तर इस्लाम सत्ताधीशांनी जेरुसलेम आणि बेथलहॅम ही शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती त्यामुळे. पुढचा प्रश्न आहे, गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हटले जाते कारण त्याने निरीक्षण करणे, सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केली. पहा, जास्तीत जास्त मुलांना असं वाटतं की गॅलिलिओने दुर्बीण तयार केली, आधुनिक दुर्बिणीचा शोध लावला, त्यामुळे त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हटलं जातं. परंतु हे योग्य उत्तर नसून योग्य उत्तर म्हणजेच त्याने निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे ही तर्कशुद्ध पद्धती रूढ केली, म्हणून गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीनं आपण प्रश्न 2 पर्यंत ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 2 प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि ह्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.